निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 7 उमेदवारांची जी आहे ती पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामधनं काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांचं नाव जाहीर झालेलं आहे। उमेदवारी त्यांना मिळालेली आहे। पहिले तर खूप खूप अभिनंदन। काय वाटते उमेदवारी जाहीर झालेली आहे? उमेदवारी जाहीर झाल्याचा अतिशय आनंद आहेच, त्याबरोबरच मी काँग्रेस पक्षाचा अतिशय आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून ही लोकसभेची उमेदवारी दिली। त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा प्रथमतः आभारी आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचा सुद्धा मी आभारी आहे। कसं समोर जा निवडणुकीला, कारण गेल्या 5 वर्षांपासून तुम्ही तयारी या निवडणुकीसाठी केली होती? माझी तयारी पूर्ण निश्चित झाली। काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा जो जिल्हा आहे हा तसाच प्रबळ आहे आणि संपूर्ण काँग्रेसची मंडळी जी आहे, मग आदरणीय यशवंतताई असतील, बबलूभाऊ असतील, वीरेंद्रभाऊ असतील, सुनीलभाऊ देशमुख असतील, शहरातील विलासभाऊ आणि बबलूभाऊ असतील, हे सर्व आतापर्यंत जनतेकडे जाऊन आलेले आहे। त्यामुळे जनतेत पूर्ण लोकसभेची आमची तयारी झालेली आहे। खासदार नवनीत राणांचा जात प्रमाणपत्राचा जो आहे तो मुद्दा अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांची आता उमेदवारीवर जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहेत। अडसूळ देखील दावा करतायत महायुतीचा उमेदवार अजून निश्चित व्हायचा आहे। महाविकास आघाडीकडनं तुम्ही पहिली गोष्ट की त्यांचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे, सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। यावर माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा निर्णय दिलेला आहे। आता ते माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित जरी असेल तरी त्यांचा निकाल लागणारच आहे। परंतु हे जात चोरून त्यांनी जे 5 वर्ष लोकांना हे केलं, लोकांना भूल दिली, त्याची आता उजळणी झाली आहे। राहिला विषय अडसूळचा आणि राणाचा, तर हे काही मी उमेदवार समजत नाही। कारण कसं असते, विरोधक लोकशाहीत ही प्रक्रिया आहे। उमेदवारी आल्यानंतर एकापेक्षा 2, 3, 4 लोकांनी फॉर्म भरला म्हणजे ते एकमेकाच्या विरुद्ध राहतात, म्हणून त्यांचं काही आव्हान नाही। सर्व जे काही उमेदवार असतील त्या उमेदवारासोबत माझी लढत राहील। किती तारखेला नामांकनाचा जी तारीख आहे ती अजून ठरलेली नाही, पण तुम्हाला लवकरच सांगू त्याची। शेवटला प्रश्न, विजयाचा विश्वास नक्की पक्का, कारण जी काही इथं परिस्थिती आहे ती अतिशय म्हणजे कुठलेही मतभेद नसताना, मनभंग नाही, मतभेद नाही, सर्व महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे सुद्धा नेते यांच्यात कुठंही दरी निर्माण झाली नाही। त्यामुळे विजय हा आणि तसाच जनतेचा आशीर्वाद आहे। जनता ही खरी लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होईल। जनशक्ती माझ्या पाठीशी आहे, लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे। लोकांना माहीत आहे की मी गरीब कुटुंबातला माणूस आहो, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहो, त्यामुळे लोक हे मला पसंती करून माझा विजय निश्चित करतील। नक्कीच तर हे होते बळवंत वानखडे। अमरावती लोकसभा मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि सोबतच विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। महाविकास आघाडीतले 3ही पक्ष आमच्या सोबत आहेत असं देखील त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।